नमस्कार सगळ्यांना. आज बनवत आहे कढी पकोडे. तर मी इथं 2 चम्मच बेसन पीठ घेतले आहे, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद. आपण थोडं थोडं करून पाणी घालून मिक्स करून घेऊया. इथं छान प्रकारे मिक्स झालेलं आहे, बघू शकता. 10 मिनटं भिजत ठेवूया. 1 वाटी दही, अर्धी वाटी बेसन पीठ, याला पण छान मिक्स करून घेऊया गुठळ्या मोडेपर्यंत. आणि 2 ते 3 ग्लास पाणी घातले आहे. आता फोडणीची तयारी करूया. 2 पळ्या तेल घातले आहे, अर्धा चम्मच जिरं आणि 4-5 उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या छान परतून घेऊया. आता आपण टाकूया कढीपत्त्याचे पानं. ते पानं टाकले आहे. 1 चम्मच अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊया. अद्रक लसणाची पेस्ट छान परतून घेऊया तांबूस रंगावर. आता टाकत आहोत बेसन पीठ आणि दह्याचं पाणी. ते पण छान ढवळून घेऊया उकळी येईपर्यंत. ते बुडाला लागत नाही, छान ढवळत राहायचं. उकळी आली की मग सोडून दिलं तरी चालते ढवळणं. तुम्हाला मेथी दाणे टाकायचे तर टाकू शकता, आपापल्या आवडीप्रमाणे. छानपैकी ढवळून घेत आहे. आपण टाकूया हळद. ते पण ढवळून घेऊया छानपैकी. 1 चम्मच मीठ टाकून घेऊया. मीठ टाकलेलं आहे. आता आपण पकोड्याच्या तयारीला लागूया. पकोडे तळून घेऊया. तर आपण इथं तेल तापत ठेवलेलं आहे. पकोडे तळूया. पीठ बघू शकता किती छान प्रकारे झालेलं आहे. तर छोट्या छोट्या साईजचे पकोडे तळून घेऊया, कारण ते कढीमध्ये टाकले की छानपैकी फुलून येतात. भिजून ते मोठे होतात टम्म. बघा छानपैकी किती तळून झालेले आहे. आता आपण कढईत टाकून घेऊया. तर आता 5 मिनटं उकळी काढून घेऊया. तर आपण आता तडक्याची तयारी करूया. 1 पळी तेल घातले आहे, मोहरी घातली आहे, 1 सुकी मिरची, कढीपत्ता आणि 1 चम्मच लाल तिखट. छानपैकी झणझणीत तडका देऊन घेऊया. बघू शकता असा चरचरीत तडका दिला की खायला खमंग लागते. कोथिंबीर राहिली आहे, ती पण टाकून घेऊया. आणि आपली कढी पकोडे रेडी झाले आहे. बघू शकता किती छान प्रकारे सुरेख रंग आला आहे. अशा प्रकारे तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करू शकता. बघू शकता खूप छान लागते खायला. याच्या भातामध्ये खाऊ शकता आणि अशा प्रकारे नक्की ट्राय करू शकता. खूप छान लागते खायला. तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.